नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कुसुमताई सायली आणि अर्जुनला म्हणत असते की थोडक्यात वाचला तर तुम्ही, आणि हे प्रकरण थोडक्यात निभवलंय, आणि हे खोटं लग्न बास झालं आता. आणि वकील साहेब, तुम्ही मधुभाऊंना लवकरात लवकर सोडवणार होतात, पण तुम्ही तर काहीच करत नाही आहात. अर्जुन म्हणतो की कुसुमताई, मी आधीच मिसेस सायलींना सांगितलंय की थोडा वेळ लागेल. सायली म्हणते की अगं कुसुमताई, ते प्रयत्न करताय. अगं कुसुमताई म्हणते की तू गप्प बस ग. प्रयत्न करताय म्हणे, 7 महिने झाले, अजूनही प्रयत्न चालूच आहे. त्याची फळं आता कधी बघायला मिळणार आहे? ही तुमची खोटी बायको म्हणून सगळी तिची कर्तव्य पार पाडतीये ना, मग तुम्ही तुमच्या बाजूने कर्तव्य कधी पार पाडणार आहात? सायली उभी राहते आणि कुसुमताईला सांगत असते की अगं अर्जुन सर त्यांची जबाबदारी पार पाडणार नाही असं कधीच होणार नाही. अगं मी त्यांची मेहनत बघतीये आणि ते किती धडपड करताय हे सुद्धा बघतीये. आणि हे बघ, कोर्टाच्या 2 तारखांमध्ये सुद्धा खूप मेहनत घ्यावी लागते. आणि जोपर्यंत अर्जुन सुभेदारसारखा वकील आपल्याकडे आहे ना, तोपर्यंत मधुभाऊ सुटतीलच. सायली अर्जुनबद्दल इतकं चांगलं बोलत असते हे बघून अर्जुन आता सायलीकडे बघत असतो आणि त्याला सायलीचं खूप कौतुक वाटत असतं. तर कुसुमताई अर्जुनला म्हणते की ओ वकील, ओ माणूस, जरा बाहेर जाता का, मला सायलीसोबत जरा खाजगी बोलायचंय. अर्जुन म्हणतो की असं काय बोलायचं आहे तुम्हाला की जे तुम्ही माझ्यासमोर बोलू शकत नाही? मला माहिती आहे की माझ्याबद्दल तुम्हाला वाईटच बोलायचं असेल. कुसुमताई म्हणते की ते काय मी घाबरते का तुझ्या तोंडावर बोलायला? अर्जुन म्हणतो की मग दुसरं काय बोलायचं आहे तुम्हाला? कुसुमताई म्हणते की का, तुला का सांगू, तू हिचा नवरा आहेस. अर्जुन काही बोलायला जाणार तेवढ्यात कुसुमताई दरवाजा उघडते आणि म्हणते की निघा तुम्ही, आणि अर्जुनच्या तोंडावर दरवाजा बंद करून घेते. अर्जुन आता दरवाजाच्या बाहेर असतो, परंतु त्या दोघी काय बोलताय हे दरवाजाला कानोसा देऊन ऐकत असतो. सायली कुसुमताईला म्हणत असते की अगं कुसुमताई, तू त्यांच्याशी कसं वागते, वाटेल तसं आरेतुरे करतेस तू त्यांना. कुसुमताई म्हणते की तुला त्रास होतोय का, आणि यांना म्हणजे कोणाला गं? सायली म्हणते की अर्जुन सरांना. आता कुसुमताई सायलीकडे बघू लागते आणि सायलीचा हात ती डोक्यावर ठेवते आणि म्हणते, माझी शपथ घे आणि मला सांग की तू यांच्या म्हणजे तुझ्या अर्जुन सरांच्या प्रेमात तर पडली नाहीयेस ना? सायली म्हणते की प्रेमात अजिबात नाही गं कुसुमताई. अगं अर्जुन सरांच्या बाबतीत माझ्या मनात अशी कुठलीही भावना नाही आहे. हे बघ, त्यांना मी आता अगदी व्यवस्थित ओळखायला लागले, त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल फक्त आदर आहे. आणि मला खात्रीसुद्धा आहे की ते मधुभाऊंना नक्की सोडवणार आहेत, त्यामुळे तुला जसं वाटतंय तसं काहीच नाही आहे. आणि अगं कुसुमताई, मी फक्त कॉन्ट्रॅक्टमधली माझी बाजू पार पाडते, अर्जुन सरांना दिलेला शब्द पार पाडतीये. आणि त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल दुसरं काहीही नाही आहे. आणि तुला ज्या प्रकारे वाटतंय ना, तसं प्रेम वगैरे तर अजिबात नाही आहे. आणि अर्जुनने हे सर्व त्याच्या कानाने आणि त्याच्या डोळ्यांनी पाहिलेलं असतं, त्यामुळे त्याला फार वाईट वाटतं. अर्जुन दरवाजा बंद करून घेतो आणि त्याच्या मनात तेच विचार सुरू असतात. तर इकडे अस्मिता प्रियाला फोन करते आणि म्हणते की अर्जुन आणि सायलीमध्ये खरंच नवरा बायकोचं रिलेशन असेल तर कसं होईल गं? तर प्रिया तिला म्हणत असते की अस्मिता, अगं तू असं निगेटिव्ह नको ना बोलूस. अस्मिता म्हणते की मग खरं नक्की काय असू शकतं? प्रिया म्हणते की अगं असं सुद्धा असू शकतं ना की सायली जसं सगळ्यांना फसवते तसं कुसुमलाही फसवत असेल. अस्मिता म्हणते की बरोबर बोलतीयस तू, असं सुद्धा असू शकतं. आपण आता आपले प्रयत्न अजिबात सोडायला नाही पाहिजे. मी तो पूर्ण आजीला व्हिडिओ दाखवते. कधीतरी सायली आणि अर्जुनच्या प्रेमाचा खोटेपणाचा ब्रूज ढासाळेल. कुसुमताई आता निघालेली असते. सायली तिचा हात धरून तिला घेऊन जात असते. अर्जुनसुद्धा मागे मागे येत असतो. तर कुसुमताई रडत असते. सायली विचारते की अगं कुसुमताई, काय झालं तुला रडायला? त्यावर कुसुमताई म्हणते की सायली, मला माफ कर गं, रागाच्या भरात मी तुझ्या थोबाडीत नव्हती द्यायला पाहिजे. मला तू माफ करशील ना बाळा? त्यावर सायली म्हणते की अगं कुसुमताई, तुझं काहीच चुकलं नाही आहे आणि तुला माझ्यावर रागवण्याचा पूर्ण अधिकार आहे. कुसुमताई म्हणते की हो, पण तुझ्यावर हात उचलण्याचा नाही आहे. शेवटी हे तुझं आयुष्य आहे, त्यात मी फारशी लुडबुड नको करायला. सायली म्हणते की अगं कुसुमताई, तू माझ्या आयुष्यातला खूप मोठा भाग आहेस, पण आज तू हे असं बोलून मला पुन्हा एकदा पोरकं केलंयस. कुसुमताई म्हणते की तू अजिबात पोरकी नाही आहेस हा, आणि मी चिडले तरी मी कुठे जाणार आहे गं? सायली विचारते की मग तू का असं बोललीस, आणि मलासुद्धा तुझ्याशिवाय आणि मधुभाऊंशिवाय दुसरं कोण आहे गं? कुसुमताई म्हणते की माझ्या बोलण्याकडे तू एवढं फारसं लक्ष देऊ नकोस. मगाशी कल्पनाताई काय म्हणाल्या की सणासुदीच्या दिवशी चेहरा हसरा ठेवायचा. ही दिवाळी आनंदात साजरी कर बाळा. त्यावर सायली रडत म्हणते की आनंदात कशी साजरी करू दिवाळी मी?
मला सतत आश्रमाची आठवण येत राहणार आहे. तू, मी, काकूंनी मिळून केलेला फराळ, फटाके परवडायचे नाही म्हणून एका फुलबाजावर साजरी केलेली सगळी दिवाळी, मनापासून केलेलं लक्ष्मीपूजन, ह्या सगळ्या गोष्टी मला आठवत राहणार आहे. कुसुमताई म्हणते की खरं आहे तुझं, परंतु आश्रमातले ते दिवस गेले सायली. जे समोर आहे तेच आपलं म्हणायचं. बरं मी निघू आता. सायली रडायला लागते तेव्हा कुसुमताई म्हणते की काय ग, काय झालं, तू असा चेहरा का केलायस? सायली म्हणत असते की कुसुमताई मला नाही माहिती की या घरामध्ये मी दिवाळी कशी साजरी करणार आहे. अर्जुन हे सर्व ऐकत असतो. सायली म्हणते की मी मुलांना तर भेटेल ग, परंतु यावेळी त्यांची अपेक्षासुद्धा वाढलेली असेल. त्यांना असं वाटत असेल की आपल्या सायलीताईचं खूप श्रीमंत घरी लग्न झालं आहे, आपल्याला खूप मोठ्या भेटवस्तू मिळतील, आपल्याला फटाके मिळतील. पण मी त्यांना काय उत्तर देऊ? मुलं तर नाराजच होतील ना कुसुमताई. मी आता त्यांना हे कसं समजावू की माझा या घराशी काहीच संबंध नाही आहे. कुसुमताई म्हणते की अगं सायली, असं काहीच नाही आहे ग, तू फक्त जरी त्यांना भेटली ना तरीही ते खुश होणार आहेत. सायली म्हणते की कुसुमताई, तू आणि मुलं मला भेटतील सुद्धा, परंतु मधुभाऊ, पण त्यांच्याबरोबर तर मी ही दिवाळी साजरीच करू शकणार नाही. तुला आठवतं आहे ना की दिवाळीमध्ये मधुभाऊ किती आनंदी असायचे. मला असं वाटतं की माझ्या हातात ना एखादी जादूची कांडी असायला हवी होती. ती मी फिरवली ना की मधुभाऊ माझ्या समोर असतील, माझ्या हातचा फराळ खातील आणि म्हणतील की साऊ फटाके लाव हा, पण सांभाळून. कुसुमताई म्हणत असते की सायली, जे आपल्या हातात नाही आहे ना त्याचा विचार नसतो करायचा बाळा. सायली म्हणते की आपण तर इथे दिवाळीच्या प्रकाशात आहोत ग, परंतु मधुभाऊ तिथे काळोखात बसलेत आणि त्यांच्यापर्यंत तर बाहेरची दिवाळी पोहोचूच शकणार नाही. कुसुमताई म्हणते की सायली, फक्त याच वर्षीची दिवाळी अशी असणार आहे. पुढच्या वर्षी तू, मी, काका काकू, मुलं, मधुभाऊ आपण सर्व एकत्र असू. सायली म्हणते की याच आशेवर जगते मी कुसुमताई. पुढच्या वर्षी आपली माणसं, आपलं कुटुंब, आपण सर्वजण एकत्र असू. आता पुढच्या वर्षीची दिवाळी मी माझ्या माणसांसोबत साजरी करणार, असं म्हणून सायली आणि कुसुमताई आता गळ्यात पडून रडत असतात. अर्जुनने हे सर्व ऐकलेलं असतं आणि आता त्याला काय करायचं हे चांगलंच माहीत असतं. तर इकडे पूर्ण आजी विचार करत असते की देवाच्या मनात नक्की काय सुरू आहे ना तेच कळत नाही आहे. ना तन्वी या घरात सून म्हणून येते, ना सायली या घरामध्ये सून म्हणून मी स्वीकार करते. घरात बाळ आल्यावर परस्पर निर्णय होईल असं वाटलं होतं, पण ते सुद्धा नाही झालं. तितक्यातच अस्मिता तिथे येते आणि म्हणते की पूर्ण आजी, तू सुद्धा तोच विचार करते का जो मी विचार करते? अगं माझं तर विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली आहे. ते प्रेग्नन्सी प्रकरण, ते खोटं होतं की खरं तेच कळत नाही. मला तर असं वाटतंय की प्रेग्नन्सी सोड, अर्जुन आणि सायलीचं लग्नच झालं नाही आहे. अस्मिता म्हणते की मला माहिती आहे की ही बातमी ऐकायला कडू आहे, परंतु बघ ना पूर्ण आजी तूच. सायली आणि अर्जुनला जेव्हा प्रेग्नन्सीची बातमी कळाली तेव्हा त्यांना काहीच आनंद झाला नव्हता. पूर्ण आजी म्हणते की अस्मिता, मी तेव्हा तिथेच होते. अस्मिता म्हणते की हो तेव्हा तू असशील, पण एकदा हा व्हिडिओ बघ ना, त्यात त्यांचे एकदा एक्सप्रेशन बघ ना. जेव्हा पूर्ण आजी तो व्हिडिओ बघते तेव्हा तिला अस्मिताचं बोलणं जरा खरं वाटायला लागतं. अस्मिता म्हणते की पूर्ण आजी, अगं असे जगातले कुठले आईबाबा असतील की ज्यांना ही बातमी कळाल्यावर दुःख होईल, आणि असं फक्त मला नाही वाटत आहे, असं तन्वीला सुद्धा वाटतंय. पूर्ण आजी म्हणते की अगं अस्मिता, तेव्हा त्यांचे चेहरे कोरे असतील, पण जेव्हा तिला डॉक्टरांनी सांगितलं होतं की ती आई होऊ शकणार नाही आहे तेव्हा तिचा चेहरा मी बघितलाय, तिच्या डोळ्यातलं पाणीसुद्धा बघितलंय, ते खोटं तर नक्कीच नव्हतं. सायली कल्पनाच्या गळ्यात पडून जेव्हा रडली तेव्हा तेही नाटक खोटं नव्हतं. आणि तू म्हणतीयस की ते दोघं खरे नवरा बायको नाही आहेत. जेव्हा सायली हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा अर्जुनची काय अवस्था झाली होती बघितलं होतंस ना, आणि हे सर्व नाटक होतं असं म्हणतेस तू? तू काहीही म्हण, पण मी नाही ऐकणार. आणि जरा माणसातला खरेपणा ओळखायला शिका, आणि हा जो काय तुमचा पोरखेळ चाललाय ना तो जरा थांबवा. तर इकडे कल्पना आणि विमल दोघीही मिळून दिवाळीच्या फराळाची तयारी करत असतात, त्याची लिस्ट बनवत असतात. तितक्यातच अर्जुन तिथे येतो आणि विमलला म्हणतो की विमल, माझ्यासाठी जरा एक स्ट्रॉंग कॉफी पाठव. सायली म्हणते की भांडी तर आता सगळी स्वच्छ धुवून झाली आहे, मी जरा आता रूममध्ये जाते. विमल म्हणते की सायलीताई, तुम्ही रूममध्ये जाताय ना, मग कॉफी पण घेऊन जा. सायली आता कॉफी अर्जुनला देते. अर्जुनचं सायलीकडे लक्ष नस तेव्हा अर्जुन म्हणतो की थँक्स विमल. तेव्हा सायली म्हणते की अहो सर मी आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की अच्छा तुम्ही आहात का? विमलची कामं तुम्हाला करायची काही गरज नाही आहे. त्यावर सायली विचारते की का सर?
तेव्हा अर्जुन म्हणतो की कारण विमलला या सगळ्या गोष्टीचा पगार मिळतो, तुम्हाला मिळत नाही. सो तुमचा काहीही संबंध नसताना उगाच तुम्ही मेहनत करत जाऊ नका. सायली म्हणते की सर उगाचच तुम्ही असं बोलू नका आणि माझा संबंध नाही असं का म्हणताय. तेव्हा अर्जुन म्हणतो की शेवटी मी कोण आहे तुमचा, कोणीच नाही. तेव्हा सायलीसुद्धा आता अर्जुनकडे बघू लागते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. सायली म्हणते की आता वरची खोली साफ करायची असेल ना, मी पटकन जाऊन साफ करते. तेव्हा प्रताप म्हणतो की काही गरज नाही आहे, कल्पनाने घेतली ती साफ करायला. कल्पना आता अर्जुन आणि सायलीची खोली साफ करत असते. अर्जुन आणि सायलीला मात्र वेगळंच टेन्शन असतं की जर मम्माने ती डायरी बघितली आणि वाचली तर. अर्जुन म्हणत असतो की आणि जर ती लाल फाईल बघितली तर. सायली विचारते की असं काय आहे त्या लाल फाईलमध्ये. तेव्हा अर्जुन सांगतो की आपल्या कॉन्ट्रॅक्टचे ॲग्रीमेंट. हे ऐकल्यावर सायलीलाही मोठा धक्का बसतो. तर कल्पनाच्या हातामध्ये ती लाल फाईल असते आणि अस्मिता डायरी वाचत असते. आणि अर्जुन आणि सायली दोघंही पटकन वरती येतात. तर अस्मिताच्या हातात डायरी असते आणि कल्पनाच्या हातामध्ये ती लाल फाईल असते. त्यामुळे दोघेही घाबरतात. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.